नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचं संच प्रकरण पाहत आहोत. गणित भाग 1 मधील संच प्रकरण. यामधला संच म्हणजे काय? ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. त्यातील घटक आपल्याला समूहामधले घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता आले पाहिजे, यालाच आपण संच म्हणणार. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत, गुणधर्म पद्धत आणि यादी पद्धत. यावर आधारित आहे सराव संच 1.1. प्रश्न पहिला, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्यातलं पहिलं आहे समनैसर्गिक संख्यांचा संच. समनैसर्गिक संख्यांचा संच. समनैसर्गिक संख्यांचा संच. आता संच लिहिताना आणि संचाला नाव देताना नेहमी कॅपिटल लेटर्स वापरायचे. तर ए बरोबर ना संच महरपी कंसात लिहिणार आहेत आपण. ए बरोबर सम आणि नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, पण आपल्याला सम घ्यायच्यात. 2, 4, 6, 8 डॅश 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 आणि कंस पूर्ण. तर ह्यानंतरपर्यंत असतात समनैसर्गिक संख्या म्हटल्यावर. यातला दुसरा आहे 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आता 1 ते 50 मधल्या सम आणि मूळ संख्या. तर सम आणि मूळ संख्या असणारी 1 ते 50 मध्ये 2 आहे. 2 ही संख्या आहे. तर संचाला नाव दिलं बी बरोबर 2 सम आणि मूळ संख्या. यातलं 3 सर्व, तिसरं नंबरचं सर्व ऋण पूर्णांकांचा संच. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. पूर्णांक संख्यांचा संच घ्यायचा आहे. तर आपण या संचाला सी नाव देऊया. पूर्णांक संख्या. तर कशा सांगितल्यात पूर्णांक संख्या? ऋण. -1, -2, -3 डॅश 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 ऋण सांगितल्यात. आता यामधलं 4 नंबरचं संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. सात मूळ स्वरांचा संच. नाव देऊ संचाला डी बरोबर 7 मूळ स्वर. सा, रे, ग, म, प, ध, नी आणि आता सा. पुन्हा रिपीट करायचं का नाही? संचामध्ये एकही नंबर आपण रिपीट करायचा नाही. सा जरी डबल आलं तरी आपण कितीदा लिहिणार? एकदाच लिहिणार. तर आता प्रश्न दुसरा आहे, खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. पहिला आहे 4/3. हा क्यूचा घटक आहे. या साईनला काय म्हणायचं? चा घटक आहे. आता याचं उत्तर लिहिणार. 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. 2 नंबरचं उदाहरण, -2 .
वजा 2 हा संच यांचा घटक नाही. आता हे साईन आहे ना, अशी क्रॉस लाईन आहे म्हणजे घटक संच यांचा घटक नाही. यामधलं तिसरं उदाहरण आहे पी बरोबर पी हा पीचा असा घटक आहे की ही विषम संख्या आहे. ही विषम संख्या आहे. विषम संख्या आहे. आता हे लिहिणार आहेत आपण संच पी चे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. संच पी चे घटक पी असे आहेत की पी ही विषम संख्या आहे. पी कशी संख्या आहे? विषम संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संच प्रकरणामधला सराव संच 1.1 मधला प्रश्न पहिला आणि दुसरा पाहिला. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बेसिक मॅथ्स पाहिलेला आहे आणि गणित विषय अवघड न जाण्यासाठी आपण काय काय करायचं हेही पाहिलेलं आहे. तर बेसिक मॅथ्समध्ये तुम्ही सर्व गोष्टींचा सराव करायचा आहे म्हणजे गणित विषय बिलकुल तुम्हाला अवघड जाणार नाही. तर आता आजपासून आपण इयत्ता 9वीचा सिलेबस सुरू केलेला आहे. तर माझे व्हिडिओ रोज पहा आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.